नाही उचलायचं म्हणलं तर नाही उचलायचं. कशाला उचलायचं? उचलायचंच नाही ना, काहीच कारण नाही ना उचलायचं. असं म्हणते मी. घरात माणसं नाहीये का? घरामध्ये आधार कार्ड सांगतो सगळ्यात आधी. आधार कार्डचं काम झालेलं नाहीये माझं, म्हणजे दादाचं आधार कार्डचं काम झालं नाही, तर त्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि जस्ट नाव 2-3 घंटे झाले असं मी झोपेतून उठलेलो आहे. पण कसं माहिती का, मला परत झोप येऊ लागली होती. कारण आमच्या घरामध्ये ज्यावेळेस मी आवरतो आणि थांबणार आहे भाऊ, थांब ना भाऊ, तर मला ना आवडतो. तर कसं होतं माहिती का, ह्याचंच ऐकून घ्या. तो पण म्हणतोय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा स्वतः DSK. हां, तर माझं म्हणणं काय माहिती का, आपण जर सकाळी लवकर उठलो ना तर पटापट आवराव आणि पटापट आपण आपल्या कामाला निघावं. पण माझ्या घरामध्ये मला लवकर कामाला जाऊन दिलं जात नाही. मला थोडंसं कुठं ना कुठं लेट केलं जातं. कुठं जेवण कर, कुठं हे कर, कुठं ते कर, असं करून लेट करत. आणि त्याच्यानंतर 10 वाजली की माझे हातपाय असे एकदम स्लो होऊन जाते, बाहेर ऊन पडतं, मग झोप यायला लागती. तर नशीब तुम्हाला सांगतो, मी कुठं जॉबला नाही आहे, तर माझं स्वतःचं दुकान आहे. मी काही म्हणजे जॉबला असतो ना, तुम्हाला सांगतो मी, तर मला कामावर काढून टाकलं असतं, लात मारून कामावर काढून टाकलं असतं. मला लात मारून दिवसाआड नाही, मला लात मारून कामावून काढून टाकलं असतं. म्हणले असते, भाई तू घरी बस, तू येऊ नको इकडं, तो काही काम नाही इथं, तू घरीच बस, तो काही काम नाही, तू करू शकत नाही, तो काही होऊ शकत नाही, असं म्हणले असते मला, माहिती आहे का. आणि हे माझं गोड पोरगं इकडं वा का, हा म्हणतं ते, त्याचं वेगळं चाललेलं असतं. म्हणजे काय हाईप, म्हणजे हे भाई हे कोणत्या याच्यामध्ये चलते मला काही समजत नाही. अलगच म्हणजे मी मोबाईल बघायला लागलो तर त्या पोराला मला मोबाईल पाहून द्यायचा नसतो. मी जर काही करावं तर पोराला मला हे करून द्यायचं नसतं. रात्री झोपलं तर पोरगं माझ्यापाशी वॉ करतं. म्हणजे काय, म्हणजे लग्न झाल्यानंतर कसं आयुष्य होतं हे तुम्हाला आता माझ्या व्हिडिओवर दिसत असेल. पण ज्यांचे लग्न झाले ते एकदम सुखाची नींद झोपत असतील, मला असं वाटतं. पण त्यांना बी झोपा येत नसतं. तुम्ही नाही तर रात्रभर त्याच्यासाठी जागतच राहता असं सांगता. जसं काय अवघड आहे तुमचं, असं थोडी आहे असं बाबा. सांगता जसं मी तुम्हाला सांगतो, रात्रीचं मला 2 वाजता नाही काही काम तरी बी ना, आता मी उठतो, आता उठून व्हिडिओ बनतो. आता तुम्ही म्हणसान की झोपून आळस टाकला डायरेक्ट सकाळी पहिल्याच व्हिडिओमध्ये, तर आळसचा विषय नाही आहे, पण थोडं पडलेलं होतो. आणि हे बघा पैसे बघा कसे घातले. हे काय आहे माहिती का, हे जास्त महागाचं नाही, हे स्टेटमेंटकडून तरी ते मिशोवरून घेतलं. मिशोचं सामान एकदम काय सांगा तुम्हाला, ते भंगारमध्ये पैसे घातले पुरते, म्हणजे मिशोमध्ये पैसे घातले पुरत नाही. काही बी सामान येतं, काही बी सामान येतं, आणि ते सामान शिवानी आमची घेते. नाही, आता मी सोडून दिलं. मिशो म्हणजे एकदम फालतूपणा आहे. मिशोमध्ये लई वेगळी गोष्ट आहे, काय सांगावं. आणि मेन आता व्हिडिओचा विषय जो आहे ना, तो तुम्हाला पुढे कळणार आहे. नाही, हसतच राहतं, त्याला काही मिळ नाही, त्याचं काही मला समजत नाही त्याचं काय चालतं. आणि शिवानी केस अशी सोडून काऊन फिरत नाही, आवरायचं का मी नाही आवरायचं. आवरते. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं आता, पण तर बाहेर जायसाठी मॅडमचा अजून मेकअप होणं बाकी आहे, अजून आवरणं बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी आहे. मला हे समजणार नाही. आणि पोरगं हसतंय सारखं. तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला मी बोलत होतो, ते यांनी कसा आवाज काढला. आजकालचे म्हणजे तुम्हाला सांगतो, 2026 जी पुढच्या पिढीचे पोरं नाही एकदम ओव्हर स्मार्ट आहेत. आता आम्ही येडे होतो बाबा. तो बाप जसं गेला 24 घंटे फक्त बापाचंच पडलेलं असतं. आता पण दूध पित होता सारखं, असं करत राहतो तो, माहिती का. त्याला माझा आणि माझ्या मोबाईलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणता असं मी मोबाईलमध्ये का दाखवत नाही त्याला मोबाईलचा लई मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला मोबाईलचं म्हणजे मी एक तर त्याला, तो नशीब तुमचं आज तुम्हाला सांगतो, आज त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटला नाही, तर तो कॅमेऱ्यासमोर पण थोडंफार विचित्र कामं करतो. हां, तर चला आता मी काय करतो माहिती का, मी आवरतो. मेन विषय व्हिडिओचा आता तुम्हाला सांगतो, 4 मिनटावरती झालेली असंच बडबड करता मेन विषय असा आहे की आज आहे ना, आम्हाला बाळाचं आधार कार्ड काढायला जायचं आहे. तर आम्ही आधार कार्ड काढायला जाणार आहे. तर तुम्हाला पुढे दिसेलच, आता पहिली वेळेस त्याचं आधार कार्ड काढायचं, फर्स्ट टाईम आधार कार्ड. तर बघू आता त्याचा फोटो कसा काढते, काय काढते. तर आधार कार्डसाठी डॉक्युमेंट वगैरे सगळे आम्ही आता घेतलेले आहे मी, आणि ते डॉक्युमेंट घेऊन चालले. शिवानी जरा लाईट बंद करते कधी, मला जरा लाईटचं चिंता व्हायची, कारण लाईटचं बिल खूप वाढतं आणि खूप लाईटचं बिल येतं. त्याच्यामुळे कसं आहे, लाईट बंद केलेली चांगली आहे. तुम्ही पण तुमच्या घरात लाईट बंद करा. आधार कार्ड आहे ना काढायला जायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे पटापट आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. थोडंसं अवतार विचित्र झालेलं आहे. आणि शिवानी माझ्या शर्टला इस्त्री करत नाही,
का करत नाही मला नाही माहिती. मग कॅमेऱ्याच्या पाठीमागून काहीतरी बोलायला लागली ती, आणि माझ्या शर्टला फक्त मलाच इस्त्री करायला लागते त्या दिवशी मला शर्ट भेटला. असं नाही करायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे शिवानी, असं बोलव नाही माणसाने. असं नाही करायला सगळ्या पाहिजे. गोष्टी करून देते ना तर असं नाही बोलणार. म्हणजे मी खोटं बोलतो. म्हणजे मी खोटं बोलते. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. कारण तुम्ही म्हणताल की मधला व्हिडिओ कुठे गेला, तर मधल्या व्हिडिओचा विषय असा झाला की मी जो काल व्हिडिओ काढत होतो त्या दिवशी आमची लाईट नव्हती. तर लाईटमुळे थोडंसं मोबाईलचा प्रॉब्लेम, प्लस तुम्हाला तर माहिती आहे मी दोन्ही कामं ॲडजस्ट करून काम करतो. तर ते दोन्ही ॲडजस्ट करता करता एखाद्या दिवशी व्हिडिओ मागं पुढं होतो. तर आपल्या व्हिडिओचा टायमिंग आता एक मला फिक्स करावा लागेल, पण तो फिक्स होत नाही आहे. कारण एडिटिंग स्पेस आणि सगळ्या गोष्टीमुळे व्हिडिओ सेव्ह होणं लवकर पॉसिबल होत नाही. आणि कामं पण चालू आहेत थोडेफार. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर ते कामं स्लो होऊन जातील, मग आपले व्हिडिओ रेग्युलर होतील एका वेळेस, मग तेव्हा सवय लागेल थोडी थोडी. आणि आता कसं आहे, जरा प्रेशर जास्त पडलेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे, जे आधीपासून व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहितीच असेल. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. रात्री अचानक कस्टमर आलं, तर कस्टमरसाठी मला 10:30 वाजता दुकानात जावं लागलं. 10:30 वाजता दुकानात गेल्यानंतर काय विषय झाला माहिती आहे का मित्रांनो, तिथं गेलो आणि मला काहीतरी चावलं हाताला, आणि चावल्यानंतर मला ना सुधरत नव्हतं काही. तर त्या हिशोबाने इथं शिवानी आहे जी प्रोसेस झाली होती हॉस्पिटलला गेल्या दुकानात गेल्याच्या नंतर आधार कार्डची. हा ती खतरनाक झाली होती. हां काहीतरी चावलं असं नाही ती दिसलं रात्री एक. आधार कार्डची नाही, ती परवाची आधार कार्डचं सांगत होतो मी. याच्या आधीचा व्हिडिओ आहे, मी तो व्हिडिओ ॲड केला, म्हणजे ॲड त्यानंतर हा व्हिडिओ हा, म्हणजे तुमचा आहे. वेगळा एडिटिंग विषय सिक्वेन्सचा चालू. विषय वेगळा चालू आहे इथं. तर तिथं विषय असा होता की बाबा मला ना आधार कार्ड सांगतो सगळ्यात आधी. आधार कार्डचं काम झालेलं नाही आहे माझं, म्हणजे दादाचं आधार कार्डचं काम झालं नाही. तर त्यासाठी थोडा वेळ लागेल, कारण त्याचा फोटो काढायचा असतो त्यावेळेस तो झोपून जातो. म्हणून त्याला काय करावं, बाहेर नेलं की तो झोपून जातो, आणि मी दुकानात नेलं तर जास्त झोप लागते, कारण तिथे मस्त थंड लागतं. आणि विषय राहिला काल रात्रीचा, तर काल रात्री एक विषय घडला, त्याचा व्हिडिओ मी शूट नाही करू शकलो, कारण दवाखान्यात जाताना मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकत. हा मी आता थोडं ठरवलं आहे, पण आता टाकणार आहे तुम्हाला सगळे एक पलपलचे मुवमेंट, चांगला व्हिडिओ शूट करणार आणि टाकणार. आता रात्रीचा विषय असा झाला, मला काहीतरी चावलं. आता तो इच्छू काटा काय होतं मला माहीत नाही, काय चावलं ते माहीत नाही. हा माझा पूर्ण हे नस आहे ना हाताची पूर्ण, बघा अजून पण थोडी तुम्हाला दिसत असेल. हां, ती कोणती तरी माशी तिथं मला दिसली, पण माशी नव्हती मला असं वाटतं. खाली काय दुसरं असलं त्या हिशोबाने. ते अननोन बाईट म्हणून मला डॉक्टरने तिथं 1 दिवसासाठी ॲडमिट व्हायला सांगितलं. मी काय ॲडमिट झालो नाही. त्यांनी माझ्या हाताचे अंगठे बिंगठे घेतले. माझा एक मित्रासोबत होता, त्याचे पण हाताचे अंगठे घेतले, दोघांचे अंगठे घेतले. तो घाबरला, मी नव्हतो घाबरलो, तो घाबरला. त्याला वाटलं याला काय चावलं काय मी म्हणलं घरी जाऊ. त्याला म्हणलं घरी जाऊ भाऊ. नाही यार ह्या काटा मालूम नाही बोलले, तरी एक काम कर बोले, आपण चांगलीच बोले हॉस्पिटल. तर मग आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो इमर्जन्सीमध्ये. तिथं मला ॲडमिट व्हायला सांगितलं अननोन बाईट म्हणून. ते म्हणले ॲडमिट होऊन जा, काही रात्री विषय झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मी म्हणलं काही झालं नाही एवढं सिरियस, कारण मला असं वाटलं नाही की सिरियस आहे. कारण जर दुसरं काय असतं साप वगैरे तर तिथं दिसले असते निशाण, तर निशाणच नव्हते एवढे, नॉर्मल एकदम बारीक निशाण आहे. मला असं वाटतं ते क्रॉस होऊन काही झालं असेल किंवा काहीतरी, पण ते जळजळ करत होतं, आग होत होतं. तर रात्री मला ना 3 इंजेक्शन दिले, 2 कमरेत दिले आणि एक इथे दिला. आणि अजून त्या इंजेक्शनचा इफेक्ट एवढा आहे इकडे बघा, मला हे बघा हात तुम्हाला दिसत असणार आता, मला ते इफेक्ट हे करत म्हणजे सगळे एक सोबतच पावर पडली. आणि अजून नाश्ता नाही आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की आता आहे ना काय म्हणायचं होतं मला, आधार कार्डचं काम नाही झालं. बाळ झोपलेलं आहे, बाळ पण दाखवायचं आहे, ते थोड्या वेळ दाखवतो. आता तुम्ही मला लय वेळ झेलताय, म्हणजे लय वेळचं ऐकताय. तर आता मी कॅमेरा फिरवतो आणि मग तुम्हाला दाखवतो, मेंबरशिप दाखवतो तुम्हाला. इकडे तो काय सांग, सकाळी पाणी सगळं आवरून घेतलं, तो काय म्हणतात नाश्ता झाला ना, नाश्ता झाला मी पण आमचा नाश्ता झाला. आणि ही काय करते माहिती मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतात. तिला आता कोणाकोणत्या माझ्या बहिणींचं सीजर झालेले, त्यांनी हिला कमेंटमध्ये सांगावं. तुम्हाला बोलणार मी काही सांगायचं, काही नाही केलं नाही, काही नाही केलं नाही. जास्त वजन उचलायचं नसतं. तुला कळतं का गोष्टी? शिवानी तुला गोष्टी कळते का? कळते का माझ्या? मी तुम्हाला सांगते, मी उचललंच नाही काही शपथ. फक्त सरकवलं. करायचं नाही तसं. ज्या माझ्या टाईमचं झालेलं त्यांनी कमेंटमध्ये सांगायला जरा समजून सांगा, कारण असा विषय नाही करायला पाहिजे. जास्त वजन उचलल्याने काय होतं, वजनाचा त्रास तुला समजत नाही शिवानी. खरंच यार, तू ना नाही उचलायचं म्हणलं तर नाही उचलायचं, कशाला उचलायचं?
उचलायचंच नाही ना, काहीच कारण नाही ना उचलायचं. असं म्हणते मी. घरात माणसं नाहीये का? घरामध्ये माणसं आहे, सगळेजण घरामध्ये आहे. असं थोडी असतं. हे तर पण घरात माणसं आहे, सगळे जण आहे. सरकवलं फक्त माहिती का, मग उचललं नाही. सकाळी आणि आज आम्ही जरा शॉपिंगला पण जाणार आहोत. ते पण तुम्हाला मस्त. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ पण काढू आम्ही, नाही का? उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता मी काय करणार तुम्हाला सांगू का, मी एका धरणार आहे, टार्गेट करणार आहे आणि त्या टार्गेटनुसार मी चालणार आहे आणि धडधड व्हिडिओ सोडणार आहे. टेन्शन नका तुम्हाला, लई काय बघायला भेटेल. आता तुम्हाला जुना DSK वापस 9:30 वाजले तरी तुमचे भाऊ DSK म्हणतात आम्हाला अजून स्वयंपाक नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, भाजी झाली, चपात्या झाल्या, तरी पण सुद्धा हेच ऐकायला भेटतंय सगळ्या बायकांना. आवरत नाही माझी बायको सकाळी आवरून कामावर काढून द्यायचं, पटकन दिलेलं सोडून टाइमपास करत बसते आपले. इकडे हे बघ, तिकडे ते बघ, मोबाईल बघायचा, हे बघायचं. आणि याच्यानंतर तुला सांगू मित्रांनो, हे सामान बिलकुल उचलायचं नाही, उचलपटक करायची नाही. नॉर्मल नसतं ते, नॉर्मल डिलिव्हरीला एक वेळ चालतं, पण नॉर्मल डिलिव्हरी पण एवढे 3 महिन्यानंतर एवढं उचलीत नाही. पण तुला उचलायचं सांगितलं कोणी? सॉरी, घरामध्ये कामं करायला माणसं नाही का? मग नाही कामाला लावायचं कोणी? आता तेच बाकी राहिलं. आपले कामं आपण नाही करू शकत, तर मग कामाला लावायचं का? कामाला कशाला लावायचं? मग मला वाटतं कामाला एक कामवाले पाहिजे वाटतं तुला. माझे पप्पा त्या दिवशी काय म्हणले माहिती का, पोराच्या कानात काय झालं होतं. पोराचं का? हा मळ होता तू? हा, ते व्हिडिओ पाहिला. मळ होता ते. मला वाटलं इन्फेक्शन आहे काय, एवढं कसं कडक झालं, थोडं कडक झालं ते. आणि ते झालं नीट, आता काही विषय नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. त्याचा ड्रॉप पण कुठे गेला, तो ड्रॉप टाकायचा होता मला सकाळी आता खाली जाऊन, पण तो झोपलेला आहे. आणि तो आता एवढा आगाव झालाय ना, तुम्हाला सांगतो मी. आगाव आहे ना, त्याच्यामुळे कसं आहे, मला ह्या घरातच फिरावं लागतं. आता आमचं हे बाथरूम मी एवढं खर्च केलं ना, तुम्हाला सांगतो मी. इकडे बा, हे बा, हे गिझर आहे ना, हे गिझर वगैरे एवढा खर्च केला नाही, सगळा माझा वेस्ट गेला ते पण. का माहिती आहे का? कारण ते चलतच नाही. आणि माझं फेवरेट शिंबू मला आवडणार, चलतच नाही ते गिझरचा विषय असा झाला ना की गिझरचा प्रॉब्लेमच झालाय. फूट मला असं वाटतं फुटन बिटन ते त्याच्यामुळे लावणं नाही मला, कारण आमचं प्लंबिंगचं काम आहे ना, पूर्ण घराचं प्लंबिंगचं काम चुकलेलं आहे. ते एकदम व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे त्याला रिपेअर करावं लागेल म्हणून बहुत खर्च आहे. आणि शिवानीची तब्येत खराब होण्याचं कारण एक तुम्हाला सांगतो मी. शिवानी काय करते, जे काम नाही सांगितलं ना ते काम आधी करते, त्याच्यामुळे तिची तब्येत खराब होती माहिती. त्याच्यामुळे तुझी तब्येत खराब होती. साखर खाणं चांगलं आहे का? कसं झालं, पांढरे पुढे येत असे साखर चांगली नसते. हा, मग कधी आणि खाते रात्री तुम्हाला सांगतो माझ्या रात्री म्हणजे काल मजा आली एकदम. हे जे चावलंय ना, ते बाईट कशाचं आहे मला पण नाही माहिती, पण ती माशी वगैरे किडू असेल. पण 3 इंजेक्शन घेतले मी. निशाण नाही आहे हो इथं काहीच. आणि मी काल दवाखान्यामध्ये बघितलं, इथं चावलं वाटतंय ना, इथं चावलं. हा ही काही निशाण आहे है ना, हे का लाल झालेलं आहे ना. तर ते नस वरती होतं म्हणून मला दवाखान्यात जावं लागलं. तर चला, बाकी आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. आमचा दादू झोपलेला आहे, उठून त्याला तो उठला की तुम्हाला दाखवतो मी थोडासा. आणि चॅनलला सबस्क्राईब. इकडे बघा, आता मम्मीला घरात ताट नाही का? घरात किती ताट आहे? किती ताट आहे बरं? किती ताट किती आहे? कोणाला त्रास नको. काय तर थोडा बाप शिवण तो हुशार का तो असं वगैरे तो काय विषय शिवण? हा, ताट दिलं नाही का? सासूला ताट दिलं नाही बघा, असं असतं का? ताट दिलं नाही. जेवायला वाटते कधी सुरू. घी जेवण पुढं सोडू, हे मला जेवण देते का? मला जेवण सोडतो 4 वेळा ताटात पाय टाकलं तरी तुम्हाला जेवण का वाढू? मी मलाच टाइम नाही मी इथं जेवायला. मी कसं सांभाळलं एवढ्यापासून एवढं पोरगं? ते वेगळे येतो वेगळे कसे? वेगळे काय त्यांनी एवढा त्रास नसेल दिला. काय हत्तीच्या काळात याच्यापेक्षा आगाऊ होतो. तुमचं काय म्हणणं आहे पप्पा याच्यावर? ओके, मध्येच असं करीत राहतं नुसतं. हे हाताचं ताटले नसते. तिने सकाळी पाणी आलं तेव्हा काय केलं माहिती का? वरती टाकी सरकी. तू आता बरोबर तुला काय? मी थोडी होतो वरती, मी बी नव्हतो, मी खाली होतो. मी रात्रीचं त्या इंजेक्शनमुळेच परेशान आहे अजून. एवढे पॉवरफुल इंजेक्शन बसले मला. आणि सरकारीचे इंजेक्शन म्हणजे काय, हातपाय थरथर. सरकारीचे इंजेक्शन बी सहन आहेत मला. ती आपले 3 घेतले ना, त्यामुळे तुझ्यापेक्षा आम्ही बरे आहेत. हा, इंजेक्शन घेतले. मी रील स्टार आहे, मी रील स्टार आहे. समजलं का?
आता रील काढे मशीनची रील का मशीनची रील द्वारा मशीनची रील द्वारा पप्पा कोण उभं राहायचं आणि ते शर्ट असं का घातलं बाबा नीळ लागली त्याला त्यांचं म्हणणं आलं मी जेव म्हणतो तर तोवर जेवली नाही बरोबर आहे ना, मग आम्ही तिघं जेवण करीत होतो. सगळ्याचं नंतर जेवण टाइमपास करायचं आहे. एवढीच घेतलंय खायला ते जर बीच मला खाऊ दे वाटा म्हणजे आमच्या घरात राडा बघा कसं पडतो तुम्हाला दाखवा मी प्लेटी आता राडा माझा पडतो घरी पाय, ते. हे पोराचे कपडे लेकराचं पुढं घरी पुढं लेकराचं. काय काय पडे ज्याच्या घरात लहान लेकरं असते ना त्याच्या घरात पसारा असतो फोन आला किती फोन आवडत आला होतं. रिस्टार हॅलो तर मित्रांनो आमच्या घरामध्ये असा काही विषय चालू आहे आणि आज आम्हाला शॉपिंग करायला म्हणजे थोडंसं शॉपिंग करायचं आहे कारण प्लॅन जरासा की चालू आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल थोडासा व्हिडिओ उद्या सकाळी म्हणजे उद्या लवकरच व्हिडिओ पडेल तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर याला करा चांगलं वळण लावा. आणि आमच्या दादूला तुम्हाला बघायचं आहे ना तर तरी 2च मिनटं माझ्या थांबा तिला हराम करून ठेवलंय माहिती आहे. त्याला मस्त छान कपडे घाल कपडे मस्त नाही टिक्का घालायचे, बिक्का त्याला लावतो असं करायचे. नको ते काय हे करीणार नाही. तू काय कर त्याला कपडे इकडे दे मी त्याला मेकअप करतो मस्त मी तुम्हाला दाखवतो मेकअप कसं करतो मी मेकअप कसा करतो दाखवतो तुमचं आहे ना आम्ही हा एअरबड आहे कशाने पुसून घेतलं तुम्ही आधी म्हणजे आम्ही वाईफ मागवलेले हा का आम्ही आता टिक्का लावणार आहे पप्पाच्या हाताने अरे हे बघा ये अरे बाप ये. टिक्का लावून देतो तो ये टिक्का लावून देतो मला तर लावून देत नाही ये 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 लावलंय पहा, किती छान असा टिक्का लावला आम्ही आता आणि- मी जास्त मेकअप नाही करीत मी माहिती आहे त्या तुम्हाला. टिक्क्यावर पावडर लावा परत पाहिजे. केले powder. त्याच्या त्या टिक्क्यावर पावडर लावा डार्क जास्त कारण ते पुसत नाही हो लय हुशार सांगा बरं पप्पानी मेकअप केला कसा दिसतो मी छान छान दिसतो मस्त मस्त काजळ लावलंय मला ते गंध लय आवडतो माहिती का लावायला व्हिडिओ मध्ये त्याचा बापी कोणते प्रोडक्ट वापरत नाही आणि तुम्ही कोणते प्रोडक्ट व्हिडिओ मध्ये दाखवा ना. हे बघा छान छान पोगलं आमचं. अरे बाबा. आम्ही दोघं कसे दिसतो सांगा बरं लयच भारी दिसत रे बाबा कसं बघत आहे ते सगळ्या- आहो सगळ्यांना माझ्याकडून हा. पप्पी